नमस्कार. सिसकृती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्याकडे एक विशेष अतिथी आली आहे. वैद्य आशुतोष नानल. तर मी सरांचं खूप मनापासून या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. वैद्य आशुतोष नानल हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नानल आयुर्वेद परंपरेतील चौथ्या पिढीतील वैद्य आहेत. हे गेल्या 25 वर्षापासून सफलपणे सिद्धहस्त आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून पुण्यात कार्यरत आहेत. वैद्य विलास नानल हे त्यांचे वडील. त्यांच्याकडून मिळालेले आयुर्वेदाचे ज्ञान आणि 4 पिढ्यांचा अनुभव यांचा योग्य ताळमेळ घालून विविध जटिल अशा आजारांवर आयुर्वेदिक सिद्धांताचा वापर करून सफलपणे चिकित्सा करण्यात निष्णात वैद्य म्हणून त्यांची ख्याती आहे. आयुर्वेदाची सांगड अन्य तत्कालीन प्रचलित शास्त्रांबरोबर त्यांच्या सिद्धांतांबरोबर घालून आयुर्वेद कशा पद्धतीने समजून घेता येईल, लोकांपर्यंत पोचवता येईल याचे उत्तम ज्ञान आणि एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी 25 वर्षात विकसित केला आहे. भैषज्य कल्पना म्हणजे आयुर्वेदामधील औषधी निर्माण शास्त्राचा यांचा विशेष अभ्यास आहे. तसेच रसशास्त्र म्हणजे पारद आणि अन्य धातूंपासून औषधांची निर्मिती करणे, त्यांचा वापर करणे यामध्ये त्यांनी खूप लहान वयातच वडिलांच्या हाताखाली प्रशिक्षण घेऊन गाढा अनुभव प्राप्त केला आहे. आज बहुविध औषधे आणि बहुविध नवीन आजारांवरती नवीन प्रकारच्या औषधांचा वापर, निर्मिती आणि संशोधन करून रुग्णांना उपचार मिळवून देणे यासाठी ते प्रयत्नशील असतात. नानल केअर या संस्थेमार्फत त्यांची चिकित्सालये 110 वर्षापेक्षा जास्त काळ अविरतपणे कार्यरत आहेत. यामार्फत रुग्णसेवा, नजीकच्या काळात वैद्यनाथ नावानी काही सौंदर्य प्रसाधने यांची निर्मिती करण्यासाठी यांनी पुण्यात एक फॅक्टरी सुरू केली आहे. नानल परिवाराची अजून ओळख करून द्यायची तर पुण्यातील टिळक महाविद्यालय, आयुर्वेद रसशाळा, ताराचंद रामनाथ हॉस्पिटल, समर्थ व्यायाम मंदिर अशी काही मूलभूत संस्था की ज्या आयुर्वेदाच्या पायाभूत संस्था आहेत असे म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर त्यांचे नियम आणि स्थापनेचं संपूर्ण श्रेय वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल यांना जातं. खूप इंटरेस्टिंग विषयावर आज आपण बोलणार आहोत. च्यवनप्राश. ज्या लोकांना आयुर्वेद हा शब्द माहिती आहे त्यांना च्यवनप्राश हा शब्द नक्कीच माहिती आहे. आणि खूप च्यवनप्राशला इम्युनिटीशी असोसिएट केलं जातं. तर माझा प्रश्न पहिला हाच असेल की इम्युनिटी ही कॉन्सेप्ट जरा तुम्ही विस्तृत करा आमच्या व्ह्यूअर्ससाठी. इम्युनिटीचा विचार आपण केला तर जी कन्सेप्ट अर्वाचीन शास्त्रांनी तुम्हाला संकल्पना सांगतं की मी पोलिओचं वॅक्सिन घेतलं म्हणजे पोलिओला मी इम्युन झालो, किंवा अजून कुठलीही व्याधीची लस घेतली की तो आजार मला होणार नाही. तर ही संकल्पना मुळामध्ये आयुर्वेदात या पद्धतीने कुठेही मांडली नाही. आयुर्वेदात सांगितलेली संकल्पना आहे त्याला व्याधिक्षमत्व असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. व्याधिक्षमत्व म्हणजे की कुठलाही व्याधी मला होणार नाही किंवा उत्पन्न होऊ नये अशा पद्धतीची तऱ्हेची शरीरातली दोषधातू मलांची स्थिती किंवा संपन्नता निर्माण ज्या उपक्रमांनी केली जाते त्यांनी आपल्याला व्याधिक्षमत्व मिळतं, जेणेकरून सर्व रोगप्रतिकारक क्षमता आपल्याला मिळते. आणि दुसरा एक व्याधिक्षमत्वाचा किंवा इम्युनिटीचा संकल्पना आपल्याकडे येते की बऱ्याचदा विविध आजार झाल्यानंतर किंवा आपण बघतो की घसा खराब झाला, खोकला झाला, एखादा काय युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं, तुम्ही अँटीबायोटिक घेता, काही दिवसांनी अँटीबायोटिकचा कोर्स संपला की तुम्ही बरे असता. पुन्हा 1-1.5 महिना झाला किंवा उन्हाळा आला, थोडी उष्णता वाढली की पुन्हा त्याच लक्षणांचा त्रास होतो. त्यामुळे व्याधीविशिष्ट प्रतिकार क्षमता याला पण एक म्हणजे अपुनर्भव चिकित्सा ज्याला आयुर्वेदात म्हणलं जातं की तोच आधार. अपुनर्भव याची फोड करून अपुनर्भव म्हणजे तोच व्याधी किंवा तोच आजार तुम्हाला पुन्हा होणार नाही याची शाश्वती निर्माण करणं आणि तशी उपाययोजना करणं याला आपण अपुनर्भव चिकित्सा म्हणतो. आणि हा प्रत्येक आयुर्वेदिक चिकित्सेचा शेवटचा भाग
बहुधा असं होतं की रुग्ण त्याला बरं वाटलं की डॉक्टरकडून पुढे जात नाही, फॉलोअपला जात नाही. पण आयुर्वेदिक उपचाराबाबतीत हे मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की तुमच्या वैद्याला तुम्ही तो जो काही उपचार देतोय, तुम्ही बरे झाल्यानंतर पण काही काळ अल्प अशाप्रमाणे की रात्री एखादा काढा असेल किंवा सकाळी एखादी गोळी असेल किंवा च्यवनप्राशचा काही सुनिश्चित डोस असेल एखादा, तर तो काही काळ चालू ठेवल्याने ते रसायनाने तुम्हाला तो व्याधी पुन्हा होणार नाही याची शाश्वती निर्माण करू शकतो. तर ही आयुर्वेदाची संकल्पना जास्त व्यापक स्वरूपाची आपल्याला वाटते की प्रत्येक म्हणजे ह्या आजारासाठी ही लस, या आजारासाठी ही लस, डिपेंडन्स करण्यापेक्षा शरीराला शाश्वत पद्धतीने बलवान करा, जेणेकरून सक्षम करा की वर्तमान असलेला आणि भविष्यात येणारा हा कुठलाही आजार तुम्हाला किंवा होणार आपल्याकडे नाही. खूप लोक असे येतात की ऋतू बदलला की मला हा अमुक एक त्रास दरवेळेला होतोच आहे, तर मग अशी चिकित्सा केली जाते की ज्याच्यातून तो जो होणारा त्रास आहे त्याची तीव्रताही कमी होईल किंवा तो बंदही होईल. बरोबर. आपण व्याधी क्षमत्वाबद्दल बोलतोय, तर च्यवनप्राश याची एक संकल्पना थोडक्यात आपल्या व्ह्युअर्सना सांगा. कारण फक्त जाहिरातीत बघितलंय किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून उठसूट किंवा एक काय म्हणतो क्लूलेस लोक च्यवनप्राश खायला सुरुवात करतात. यापेक्षा त्यांना की आपण का खायचा किंवा याची संकल्पना कुठून आली हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपण आधीचा जो प्रश्नाचा आपण विचार केला की व्याधी क्षमत्व, की आयुर्वेदातली दुसरी एक संकल्पना आपण म्हणतो रसायन संकल्पना आपण मांडलेली आहे. रसायन संकल्पनेमध्ये काय अपेक्षित असतं की शरीरामध्ये रसधातूपासून ते शुक्रधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असं 7 धातू आपल्याकडे सांगितलेत. 3 दोष सांगितलेत. एक काही माहिती थोडी प्राथमिक सगळ्यांना अंदाज असतो की आयुर्वेदात दोष धातू सांगितलेत. तर या प्रत्येक धातूची पुष्टी योग्य पद्धतीने करून की जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीत आपण म्हणतो की एखादी गोष्ट द बेस्ट असते किंवा इट इज ऑन द लोअर एंड. सो काही गोष्टींची व्याधीक्षमत्व किंवा इम्युनिटी धातूंची सारता, याला सार धातू असं म्हणतात, ही तुम्हाला जन्मतः आई वडिलांकडून मिळालेली असते. जिथे असं होत नाही तिथे च्यवनप्राश सारख्या किंवा अन्यविध रसायन कल्पांचा वापर करून ही स्थिती आपण उत्पन्न करू शकतो. तर च्यवनप्राशबद्दल जी आख्यायिका किंवा मूळ कथा सांगितली जाते, आख्यायीपेक्षा मी कथा असं म्हणेन की चरकाचार्यांनी पूर्वाचार्यांनी च्यवनप्राशचं निर्माण हे च्यवन ऋषींना यौवन पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी म्हणून केलं. की आयुर्वेदाचा मूळ उगमच जर का बघितलात तर धर्मकार्य म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 विषयांमध्ये शरीरामध्ये जेव्हा उत्पन्न झालेल्या बाधा की मला ध्यानाला बसायचं आहे पण मला अर्धा तास बसल्यावर पायाला मुंग्या येतात, मला पाठीला दुखायला लागतं, किंवा इतर धर्म, अर्थ, काम, मोक्ष, काम ह्याच्यात जरी म्हणलं तर प्रत्येक भागामध्ये जेव्हा रोग हे व्याधीभूत किंवा व्याधी ह्या अडचण स्वरूपामध्ये होऊ लागल्या तेव्हा आयुर्वेदाचा उगम झाला आणि आयुर्वेदाचा आला. त्यामुळे रसायन ही एक त्याच्यातली संकल्पना आहे. आयुर्वेदात सांगितल्या हजारो रसायनांपैकी च्यवनप्राश हा एक कल्प आहे जो गेल्या 50 ते 60 वर्षात आपण बघितलं विविध फार्मा कंपन्यांनी तो प्रचारात आणलाय. त्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची त्याची जाहिराती आपल्याला दिसतात, क्रिकेटर्स खेळताना दाखवतात. आणि मूलभूत च्यवनप्राशची संकल्पना जी ग्रंथात सांगितली, मग त्याच्यात कोणी नंतर प्रवाळ घातलं, कोणी केशर घातलं, कोणी सोनं चांदी घातलं, प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने ती संकल्पना विस्तार करत गेला. की जसं ज्याला विकायचं होतं की ह्याच्यात काय बाबा नुसता च्यवनप्राश आहे, आपला वेगळेपणा काय, मी सोनं घातलंय, मी केशर पण घातलंय. पण मुळातच मूलभूत चरकाचार्यांनी सांगितलेली च्यवनप्राशची संकल्पना ही इतकी उत्तम स्वरूपाची आहे की च्यवनप्राशमधली एक फलश्रुती त्यांनी जी सांगितलेली आहे, साधं सांगतो की सत्वम आर्षम प्रवर्तते. आपल्याकडे आयुर्वेदात त्यांनी वेगवेगळ्या मानसिकता सांगितलेल्या आहेत की एखादा माणूस आपण बघतो सात्विक वृत्तीचा असतो, एखादा तामसिक असतो की त्याला उगाच 2 माणसांमध्ये भांडणं लावायला आवडतं. तर या प्रकारच्या ज्या मानसिक विकृती असतात यांचं परिवर्तन सुद्धा करून चांगल्या मनोवृत्तीची जोपासना करणं किंवा निर्माण करणं हे सामर्थ्य सुद्धा च्यवनप्राशमध्ये त्यांनी काम करतो. फक्त त्याची
सेवनाची विधी आणि हे आपण पुढे विचार करणार आहोत. हं. त्यामुळे बहुविध रसायनांपैकी एक रसायन च्यवनप्राश आहे आणि प्रत्येक व्यक्तीसापेक्ष वेगळं रसायन सुद्धा वापरलं जाऊ शकतं किंवा तसाच अप्रोच रादर आपल्याला ठेवायला पाहिजे. पण म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही संकल्पना ही रिज्युविनेशनसाठी किंवा च्यवन ऋषींच्या म्हणजे त्यांना यौवन प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आलेला हा बरोबर. कल्प आहे. रिज्युविनेशन हा एक समर्पक शब्द यासाठी राहील असं मला वाटतं, की यौवन म्हणजे इथे फक्त त्यांची कामशक्ती किंवा ही स्थापन करणे असं तर नाही. युवाबरोबर तुम्ही जरा सोडल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या अशा आहेत की शारीरिक क्षमता झाल्या तर ह्या पण आपल्याला पुन्हा प्राप्त करता येतात. तर हा भाग आपल्याला कुठल्याही रसायनाने प्राप्त होतो. च्यवनप्राश हे त्याच्यातलं एक म्हणजे श्रेष्ठतम रसायन आहे असं म्हणायला हरकत नाही. ग्रंथात च्यवनप्राश हा कुठल्या संदर्भात आला होता हे आपल्या व्ह्युअर्सना बरोबर जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. आता बोलत असतानाच आपण म्हणालो की च्यवनप्राश वापराची पद्धत आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर काय शास्त्रशुद्ध पद्धत आहे च्यवनप्राश वापराची? तर च्यवनप्राशचं जेवढं आपण जाहिराती बघतो किंवा प्रसारमाध्यमातून की 1 चमचा च्यवनप्राश रोज सकाळ संध्याकाळ, तर ही मात्रा तुम्हाला रसायनासाठी पर्याप्त राहत नाही. रसायन करायच्या 2 पद्धती आयुर्वेदात त्यांनी मुळात सांगितले. एक कुटीप्रावेशिक रसायन. तर कुटीप्रावेशिक रसायनामध्ये असा येतो की ठराविक पद्धतीने एक नगराच्या बाहेर वेगळ्या पद्धतीने कुटी बांधकाम म्हणजे अशा पद्धतीचा एक स्थान निर्मिती करायला सांगितलेली की जिथे रुग्ण 40, 42, 45 दिवस निवांत रोजच्या आयुष्यातल्या कटकटीन आणि व्यवस्थापनांपासून दूर राहून शरीर शुद्धी पूर्णपणे करून नंतर रसायन सेवन केलं तर त्या रसायनाचे संपूर्ण फायदे त्या व्यक्तीला मिळतात. पण हे आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला शक्य नाही. मग दुसरा भाग जो येतो तो वातातपिक रसायन येतो की ज्याच्यामध्ये नित्य स्वरूपामध्ये रसायन द्रव्य जे काय तुम्ही ठरवता की ब्रह्मरसायन असेल, च्यवनप्राश असेल, अभया रसायन असेल किंवा अश्वगंधेचं रसायन असेल तर हे आपण सेवन करू शकतो. पण मग इथे सगळ्यात महत्त्वाचा भाग काय राहतो तर मात्रा. की कुठल्याही गोष्टीला विचार केला तर मात्रा अतिशय महत्त्वाची असते. की तुम्ही साधं एक लिटरच्या पातल्यात खीर करायला ठेवली तर त्याच्यामध्ये साखरेची निश्चित मात्रा आवश्यक असते. तीच मात्रा तुम्हाला 5 लिटर खिरीला चालत नाही. म्हणजे प्रत्येक शरीरानुसार मात्रा आपल्याला रुग्णामध्ये ठरवायला लागते. मग थोडा आपण क्रमाचा विचार केला तर शरीर स्नेहनशोधन करून पंचकर्म उपचारांनी शुद्ध करून अग्निसंदीप्ती पुन्हा झाल्यानंतर म्हणजे चांगली भूक लागायला लागल्यानंतर जर च्यवनप्राशचं सेवन केलं तर त्याचे फायदे मिळणारे फायदे हे सगळ्यात चांगले असतात. आता मात्रा आयुर्वेद कशी ठरवतो तर मात्रा ही आपल्याकडे त्यांनी अग्निबलापेक्षणी असं सांगितलंय की अग्नी म्हणजे तुमची पचन क्षमता किंवा तुमचं आहार पचन करणारा जो शरीरातला घटक आहे ह्याला आपण अग्नी असं म्हणतो. मग आमच्याकडे आम्ही रुग्णांना काय पद्धतीने च्यवनप्राश सेवन करायला सांगतो तर सकाळचा एक अन्नकाळ की सकाळी उठून तुमचं जे काय नित्यक्रिया झाले, दात वगैरे घासून झाले की ज्या प्रमाणामध्ये मला भूक असेल की मला 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम या प्रमाणामध्ये च्यवनप्राशचं सेवन करणं अपेक्षित आहे. खूप लोकांना हे बऱ्याच जणांना ही संकल्पना माहितीच नाही किंवा मी सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा च्यवनप्राश घेतो तरी मी आजारी पडतो. मग असं का होतं तर याच्या मागे कार्यकारण भाव बरेच असतात. तो एक पूर्ण वेगळा विषय होऊ शकेल. पण याच्यामध्ये होतं काय तर जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर एखादा पदार्थ खाता की आपण बघतो सकाळी उठल्यानंतर रात्री साधारण 12 तास 8 तास तुमची झोपेची वेळ कशी आहे त्यानुसार तेवढा अन्नकाळ तेवढा दीर्घकाळ आपल्याला आहार काही मिळालेला नसतो. सकाळी उठल्यानंतर शरीरातल्या प्रत्येक पेशीला गरज असते. एक साधं उदाहरण आपण बघतो की गुऱ्हाळामधून रस काढताना आपण बघतो तर जोपर्यंत फक्त ऊसाचा रस चालू असतो येणाऱ्या रसाला ऊसाची चव असते. त्याला तुम्ही थोडं एक लिंबाचा एवढा तुकडा किंवा आल्याचा तुकडा लावलात की त्या आल्याची चव सगळ्या रसामध्ये विस्तृत होते. म्हणजे सकाळी जर मी पाव किलो च्यवनप्राश 100 ग्रॅम च्यवनप्राश माझं पोट भरेल एवढा च्यवनप्राश खाल्ला तर पुढच्या 3 तासामध्ये निर्माण होणारा आहार रस
हा फक्त च्यवनप्राश पासून तयार होतो. म्हणजे च्यवनप्राश मधल्या बहुमूल्य औषधींचे गुणधर्म हे त्याला मिळतात. सगळे त्या आहार रसामध्ये होतात. हं. हाच आहार रस परिभ्रमण होऊन शरीरातल्या प्रत्येक पेशीला मिळतो हं. आणि हे निरंतर जेव्हा 30 दिवस 40 दिवस 60 दिवस या पद्धतीने होत जातं, तेव्हा पहिले साठलेले विषाक्तता किंवा ज्याला थोडं आत्ताच्या प्रचलित भाषेत आपण टॉक्झिन्स असं म्हणू शकतो किंवा डिटॉक्स, हं. तर ह्या गोष्टी मला वाटे मूत्रावाटे शरीरातून च्यवनप्राशच्या औषधींच्या प्रभावाने बाहेर पडायला लागतात हं. आणि नवीन निर्मिती होणारे जे भावपदार्थ की नवीन रसधातू निर्माण झाला, नवीन रक्तधातू निर्माण झाला, हं. तर यांची गुणवत्ता ही वेगळ्या पद्धतीची असते. कारण त्यांना मिळणारं आहार रस हा एका अतिशय चांगल्या पद्धतीने पद्धतीच्या औषधापासून किंवा रसायन द्रव्यापासून झालेला असतो. की ते हे तुम्ही झाडात पण बघता की तुम्ही झाडाला जर का एखादं खत घातलं किंवा काही फवारणी जर का तुम्ही केली तर त्याच्यानंतर फुलांची संख्या 8-10 दिवसामध्ये परत तुमची लगेच सुधारते. म्हणजे काय की च्यवनप्राश योग्य मात्रेत घेतला, मग 100 ग्रॅम 200 ग्रॅम ही मात्रा फिक्स करून किंवा हा डोस निश्चित आपण कुठे करू शकत नाही किंवा पर केजी बॉडी वेट या कन्सेप्टवरती पण आपण आयुर्वेदिक औषध च्यवनप्राश देऊ शकत नाही. तर रस्व मात्रेमध्ये सुरुवात करायचं किंवा मी समजा एक 25 ग्रॅम च्यवनप्राश खाल्ला, त्याच्यानंतर मला भूक लागायला समजा 1 तास लागला, तर याचा अर्थ ती मात्रा परिणमन करायला आहार रसात माझ्या शरीराला 1 तास लागला. मग 1 प्रहर जाईल, 1 प्रहर म्हणजे साधारण 3 ते 3.5 तास होतात. एवढी मात्रा ही माझ्यासाठी आदर्श स्वरूपाने राहते. त्यामुळे हे वैद्यांच्या सल्ल्याने शरीरशुद्धी करून या पद्धतीने च्यवनप्राशचा वापर सुरुवात केलात. इथे मी थोडं थांबवते की खूप म्हणजे ले मॅनला शरीर शुद्धी ही कॉन्सेप्ट माहिती नाही. तर आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात शरीर शुद्धी करून कोणाला जर रसायन सुरू करायचं असेल तर काय सजेशन असेल तुमचं? शरीरशुद्धी करूनच रसायन सेवन करावं आणि रसायन हे तुमच्या प्रकृती सापेक्ष तुमच्या मी थोडं आता एक मॉडिफाय करेन की व्यवसाय सापेक्ष पण, की व्यवसाय सापेक्षता म्हणजे काय लक्षात घ्यायला पाहिजे की बा माझा परपेच्युअली माझी नाईट शिफ्ट आहे की मी रात्री 9 वाजता जाणार आहे आणि पहाटे 6ला घरी येणार आहे. तर माझ्या शरीरामध्ये कालांतराने पुढच्या 3 महिने 4 महिन्यात 6 महिन्यात जे बदल होतात त्याला प्रतिकार करायला काही वेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना किंवा रसायन चिकित्सा जर का मी करत राहिलो तर या नाईट शिफ्टचा किंवा यांचा प्रतिकार मी सहज करू शकतो आणि शरीरावरचे दुष्परिणाम टाळू शकतो. त्यामुळे शरीरशुद्धीचे मार्ग तेच असतात, वमन विरेचन किंवा थोड्या वेगळ्या पद्धतीने पण आपल्याला करता येऊ शकते. पण तो वैद्याच्या स्कोपमधला विषय. कोणीही कुठेतरी गुगलवर वाचून किंवा मग मी अमुक गोळी घेतली की या गोळीने मला 7-8 जुलाब झाले, माझं शरीर शुद्ध, एवढी ती मर्यादित संकल्पना नाहीये. शरीराच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक पेशीमधून विषाक्तता बाहेर काढणं हे कुठेतरी आपल्याला शोधन कर्मांमधून अपेक्षित असतं. म्हणजे ऑप्टिमल रिझल्ट्स हवे असतील तुम्हाला तर या पद्धतीने कुठलंही रसायन घ्यावं. आपण मगाशी एक छोटा विषय बोललो होतो, म्हणजे किंवा तुम्ही बोलताना सांगितलं होतं की च्यवनप्राशला म्हणजे विकण्याच्या दृष्टीने मग शुगरलेस आहे, मग याच्यात प्रवाळ आहे, याच्यात सुवर्ण आहे, याच्यात रौप्य आहे किंवा शुगर साखरेच्या ऐवजी गूळ आहे, असे खूप काहीतरी परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स केलेत आणि जेणेकरून की आपलं प्रोडक्ट विकलं जाऊ शकतं. तर याच्यावर काय टेक आहे? म्हणजे लोकांना कन्फ्युजन होतं ना की आपण घेताना काय घ्यावं नक्की. कसं एक सामान्य माणसाचा कल असा असतो की अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे जेवढं जास्त त्याच्यामध्ये चोनलेलं आहे भरलेलं आहे तेवढे त्याचे मला परिणाम किंवा फायदे जास्त मिळतील. पण असं प्रत्येक वेळेला होत नाही. त्यामुळे काय त्याच्यामध्ये की सुवर्णयुक्त चांदीयुक्त असेल तर त्याचा उपयोग होतो, पण प्रवाळची गरज आहे का किंवा केशर घालायची गरज आहे का, तर याचा कुठे सारासार विचार केला जात नाही. की काही गोष्टी ह्या विकल्या जाव्या किंवा त्याचा मला मार्केटिंग कॅम्पेन म्हणून की इसमें है असली केसर, पण च्यवनप्राशमध्ये मुळात त्या घटकाची गरज आहे का? जर असती तर
जे आचार्य किंवा कल्पनिर्माते एवढे Exactly. मतिमंद नव्हते की त्यांनी ते विसरले, घातलं अरे नाही. घालायचं राहिलं, हो, असे काही प्रकार तेव्हा घडलेले नव्हते. हो. त्यामुळे मूळ स्वरूपामध्ये जे ग्रंथोक्त पाठ आहेत त्यांना प्राधान्य द्यावं. आणि सुवर्ण चांदी यासारखे काही घटक जे आहेत हे बहुमूल्य आहेत आणि ते ज्याच्या बरोबर तुम्ही देता हं. त्या कल्पाचं गुणवर्धन करतात. त्याच्यामुळे त्याचा वापर करायला निश्चित काही हरकत नाही. नाही. आता आपण बोललो, की असं वेगवेगळ्या प्रकारे फार्मा कंपनीज च्यवनप्राश ला जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पण खूप लोकांना असं वाटतं, की च्यवनप्राशमध्ये साखरेचं प्रमाण खूप आहे. तर मला मधुमेह आहे, तर मी बेटर आता शुगर फ्रीच घेऊन येते बाजारातून किंवा असं एक लोकांमध्ये धारणा झाली, की आता कुठल्याही प्रकारे आपण साखर घेतली नाही पाहिजे. तर च्यवनप्राशचे फायदे तर हवेत, पण आता साखर नको. तर हा शुगर फ्री च्यवनप्राश आपण बाजारातनं घेऊन यावं. तर हे कितपत योग्य आहे? तर जरी ग्रंथोक्त जो कल्प आहे ज्याला चिकटूनच चालूयात असा आपण जर विचार केला, तर मग शुगर फ्री ही कॉन्सेप्ट काय आहे? आता मुळामध्ये बघितलं तर आयुर्वेदातल्या बहुविध भेषज कल्पना आहेत की एखादा काढा असतो, एखादा आसवारिष्ट असतं, एखादं चूर्ण असतं. हं, तसं अवलेह संकल्पना म्हणजे जे साखर किंवा गुळाच्या बेसमध्ये हं, औषधं बांधली जातात आणि मग त्याचं प्रवाहीपासून म्हणजे सिरपपासून ते चाटून खाण्याच्या कन्सिस्टन्सीपर्यंत नेलं जातं. आता हं, अवलेह संकल्पना मुळात काय आहे की जसं तुम्ही एखादा आपण चॉकोबार खातो की चॉकोबार आपण चावून चावून गिळून टाकत नाही. हं. तो जिभेला चावून चघळून चघळून किंवा ज्या मँगो डॉली वगैरे कँडी येतात लहान मुलं बराच वेळ चघळून खातात. म्हणजे जेव्हा तो पदार्थ तुमच्या लाळेबरोबर मिसळून मिसळून जाणार आहे की च्यवनप्राशचा गोळा घेऊन पुढचा तो 10-15 मिनिटं तोंडात ठेवून मी खाणार आहे. हं, तर तो तुमच्या जिभेपासून जी सलायवा म्हणतो किंवा ज्याला आजकाल सबलिंग्वल ॲब्झॉर्प्शन हं, असं आलंय की काही हं, औषधं ही सबलिंग्वली दिली जातात. हं, तर तिथपासून त्याची प्रक्रिया सुरुवात होते. हं, मग शर्करेचा किंवा साखरेचा त्याच्यातला रोल काय आहे? तर साखर हे त्याला कुठेतरी एक माध्यम उपलब्ध करून देतो. हं. साखर हे नॅचरल प्रिझर्व्हेटिव्ह रिलेटिव्ह आहे. आहे. हो. साखरेचा पाक जर का पद्धतशीरपणे झाला असेल तर त्याला कुठल्याही पद्धतीने बुरशी किंवा बाकी कंटॅमिनेशन येऊ शकत नाहीत. हं, त्यामुळे शक्यतो असा काही जिथे स्थिती उत्पन्न असेल की बाबा मला प्रमेह, मला डायबिटीस आहे, हं, पण मला रसायन करायचंय. मग अशी अनेक रसायनं इतर आहेत की जी डायबेटिक लोकांना उपयोगी होऊ शकतात. हं, ओढून ताणून त्यांना साखर असला च्यवनप्राशच खा हं. असं म्हणायची आपल्याला गरज गरज नाही. नाही. शक्यतो शुगर फ्री किंवा ग्रॅन्युल्स टेक्नॉलॉजी आज हं, बदललेली आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीनी तुम्हाला म्हणजे कसं आता राईस ब्रॅनमधून पण की भाताचं तूस पूर्ण कोरडं आहे. पण ते इम्पॅक्टिंग करून करून त्यातनं पण आपण आज तेल काढतोय. म्हणजे हं. जी एकेकाळी म्हण होती, प्रयत्ने वाळूचे गण पण रगडिता गळता तेलही तेलही गळे. गळे. तर कदाचित टेक्नॉलॉजीनी वाळू काही काळाने ते पण वाळूचं पण शक्य तेल होईल. निघेल. तर टेक्नॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट्स किती ॲक्सेप्ट करायच्या आणि किती हे करायच्या थोडा आपल्याला विचार करायला पाहिजे. त्यामुळे जो कल्प ज्या पद्धतीत आहे तसाच तो शक्यतो प्रयुक्त पण मग करावा. घ्यावा का मधुमेहींनी? इतर रसायन कल्प आहेत ना, मधुमेही रुग्णांमध्ये मधुमेह किंवा डायबेटीसचा ॲलोपॅथीचा जो कन्सेप्ट आहे की हं, ब्लड शुगर एलिव्हेटेड राहणं हं, आणि आयुर्वेदाचा जर का कन्सेप्ट विचार केला तर आयुर्वेदामध्ये कुठेही आपल्याकडे ग्रंथकारांना डायबिटीसमध्ये किंवा प्रमेहामध्ये रक्तशर्करा किंवा लघवीतून साखर जाते, हं, घामातून साखर येते, हं, हे माहिती नव्हतं अशातला भाग नाही आहे. हं. प्रमेहामध्ये त्यांनी पहिले लक्षण हो, सांगतानाच हो. सांगितलेलं आहे की मूत्रेषु मूत्रशितो. पिपिलिका विधावन्ति, की हो. लघवीचे डाग पडले असतील तर मुंग्या तिथे लागतात. हं, म्हणजे साखर वाढलेली असते हे कुठेतरी ज्ञान होतं. हं, मग विविध कल्प आहेत की गुळवेलीच्या बेसमधली असतील, त्रिफळाची रसायनं असतील, काही रसायनं काढा स्वरूपात आहेत की ज्यात साखर घालायला लागत नाही. हं, तिथे मधाचा वापर केला जाऊ शकतो. हं, तर या कल्पांचा वापर करणं जास्त श्रेयस्कर राहतं. त्यामुळे डायबिटीस असलेला रुग्ण हं. हा स्थूल आहे, कृश आहे, त्याला ॲसिडिटी जास्त होते किंवा त्याला कफाचा अनुबंध आहे, यानुसार त्याच्यासाठी रसायनाचं नियोजन आपल्याला करायला करायला लागतं. पाहिजे. त्यामुळे जसं आपण आधी चर्चा केली की च्यवनप्राश हा ब्लँकेटली प्रत्येकाला तू पण खा, तू पण पण खा. खा असं जाऊ नये. व्याधी परत्वे विशिष्ट केलं तर आपल्याला लाभ मिळतात. कारण आयुर्वेदामध्ये इफेक्ट्स हे आहेत, पण ते योग्य ठिकाणी तुम्ही वापरलात तर त्याचे तुम्हाला फायदे मिळतात. चुकीच्या ठिकाणी एखादा वापरलात तर त्याचं हानी पण होऊ शकते. हां, मग इफेक्ट्सवरून एक विचारायचं आहे मला, की प्रत्येक वेळेला आपण म्हणतो, की हा आयुर्वेदिक आहे, साइड इफेक्ट्स नाही आहेत किंवा काय.
तर च्यवनप्राशला पण काय कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत? जसं आत्ता आपण बोललो, की च्यवनप्राशला कॉन्ट्रा इंडिकेशन्स ॲज सच काही नाहीत. एवढंच आहे की जी पद्धत मी तुम्हाला वापरायची सांगितली, की हं, ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त भूक लागत नसेल किंवा पचनाची विकृती असेल, मलप्रवृत्ती साफ होत नसेल, की हं, ज्याने तुम्हाला लक्षात येतं किंवा तुम्हाला अजीर्ण आहे किंवा साधं अन्न पण पचत नाही, तर तिथे या पद्धतीने हं. च्यवनप्राशचा वापर करू नये. अग्निवर संवर्धन करून या भूक चांगली लागायला लागली, पचनसंस्थेचा विकास झाला, सुधारलं, की मग क्रमवृद्ध पद्धतीने पण क्रमवृद्ध म्हणजे काय बाबा मी एक 8 दिवस रोज 1-1 चमचा घेतला. हं. मग तो मला पचायला लागल्यावर मी 2-2 चमचे सुरुवात केला. असं करत 2 महिन्यांनी मी एक 6 चमचे, 10 चमचे मध्यमचे घ्या. च्यवनप्राश खायला लागलो. ही पण एक पद्धत आहे हं. ज्याप्रमाणे आपण वापरू म्हणजे शकतो. पद्धत चुकल्यामुळेच जास्त कॉन्ट्राइंडिकेशन्स येऊ येऊ शकतात. शकतात. पण बाकी कॉन्ट्राइंडिकेशन त्याच्या नाही. अगदी लहान म्हणजे नवजात शिशूला पण द्यायचा म्हणलं तरी 6 महिन्याच्या एजनंतर तुम्ही म्हणलात तरी चाटवू शकता. काहीही त्याला हरकत नाही. बंधन पण नाही. हां. गरज असली पाहिजे. हं. कुठेतरी मी ऐकून एखादं जाहिरात आणि मग मी देतो असा भाग तो नसावा. पाहिजे. मला एज वाईज कसे फायदे होऊ शकतात च्यवनप्राशचे? हे सांगू शकाल? एज वाईज पहिले व्याधी प्रतिबंधात्मक म्हणलं तर आजकाल बरेच पालक असे येतात की सर दर 1-1.5 महिन्यांनी मुलाला ताप येतो, कणकण असते. मग एखादा अँटिबायोटिकचा कोर्स झाला की पुन्हा महिनाभर बरा असतो. हं. म्हणजे ही रिकरंट सायकलिकल पॅटर्नमध्ये जी डिटोरिएशन ऑफ हेल्थ आहे की द्यायला त्यांना वेगवेगळी न्यूट्रिशनल ड्रिंक्स आणि हे सगळं आपण हं, देत असतो. हं. पण त्या सगळ्यानंतर पण कुठेतरी असं लक्षात येतं की वाढ खुंटलेली असते, खुरटलेली असते, उंची वाढत नाही किंवा बौद्धिक विचार केला तर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतो. अभ्यास सलग 2 तास बसायचं म्हणलं तर मुलं बसत नाहीत. त्यांना मध्ये-मध्ये व्यवधानं असतात, हं. लक्षात राहत नाही, ग्रास्पिंग पॉवर वीक झालेली असते. तर हं. असे बरेच प्रॉब्लेम्स हे अगदी 4थी-5वी पासून ते वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांना अपेअर होणाऱ्या मुलांपर्यंत हं. सगळीकडे आपल्याला दिसतात. तर यांच्यामध्ये च्यवनप्राशचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने आपल्याला होऊ शकतो. हं. पण मग याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हा भाग कुठेतरी आपल्याला आला पाहिजे, की हं. आज घेतलं, उद्या नाही घेतलं. घेतलं हां. असं उपयोग नाही, की हं. ठराविक मात्रेमध्ये रोजचा डोस हा त्यांचा गेला गेलाच पाहिजे. पाहिजे. हं. तर मग याच्यामध्ये हे सगळे लाभ आपल्याला मिळू शकतात. आणि काही भाग असतात जसे की ज्याच्यात काही मुलींचं आजकाल लक्षात येतं की प्युबर्टी हा भाग हल्ली खूप लवकर आलेला आहे. म्हणजे हं. ॲज 8वी पण नाही 8-9 वर्षामध्ये पण मध्ये पाळी बऱ्याच लगेच सुरू. मुलींमध्ये सुरुवात होते. हं. आणि पाळी सुरुवात झाल्यानंतर असं लक्षात येतं की काही केस पांढरे व्हायला लागलेत किंवा केस गळायला हो, लागलेत हो. जास्त. मग यामध्ये च्यवनप्राशसारख्या रसायनाचा उपयोग चांगला होऊ शकतो, की च्यवनप्राश घेतला म्हणून लगेच 2 महिन्यात केस पुन्हा काळे झाले असं होत नाही. पण जे पांढरे होण्याची प्रवृत्ती ती झाली, झाली. ती त्याचा कुठेतरी म्हणजे प्रतिरोध हा च्यवनप्राशसारख्या रसायनाच्या सेवनाने निश्चित होतो. हं. जोडीने बाकी उपचारांची पण गरज भासू शकते. हं. त्यामुळे निश्चितच आपण एक विचार केला तर 4थी-5वीच्या 4-5 वर्षाच्या वयापासून सुद्धा च्यवनप्राश आपल्याला सेवन करायला सांगायला काही हरकत नाही. हं. त्याला प्रतिबंध कुठला नाही किंवा साइड इफेक्ट म्हणावं तर साइड इफेक्ट पण असा हं. नाही नाही. किंवा ग्रंथामध्ये त्याला कुठे प्रतिषेध आहे, अमुक व्यक्तींनी घेऊ नये, हं. असं पण काही वेगळ्या ह्यानी उल्लेख आपल्याला दिसत नाही. हं. त्यामुळे आणि हं. आबालवृद्धांना सेवन करता येईल असा एक हं. हा कल्प आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि वयस्थापनाचा विचार केला तर? व्यवस्थापन कन्सेप्ट आजकाल एक खूप मोठा म्हणजे याला आपण म्हणू शकतो सोशली इम्पॅक्ट करणारा, की सगळ्यांना अँटी एजिंग हवं असतं. हं. तर अँटी एजिंग आणि एज सस्टेनिंग तर वयस्थापन हा भाग हं. आयुर्वेदाने पुरस्कृत केलेला आहे, हं. की अँटी एजिंग आणि एज सस्टेनिंग हं. दोन्ही एकच बाजू दिसतात. तर मुळामध्ये आवळा हाच जो सांगितलेला आवळा हाच श्रेष्ठ वयस्थापन द्रव्य आहे, की वय वाढू न देणं हं. आणि वाढत्या वयाच्या ज्या सायन्स असतील हं. त्या रिव्हर्स करणं. हं. हे दोन्ही भाग आपल्याला आमलकी आवळ्याच्या सेवनाने मिळू शकतात. आपण बघतो त्याच्यात. पण च्यवनप्राशचा उपयोग विशेषतः कुठे होतो, की जसं मायक्रो एजिंग किंवा नॅनो हं. एजिंगची कन्सेप्ट आजकाल आली हो. आहे, की तुमचे रिसेप्टर्स वीक होतात किंवा काही कारणाने शरीरामध्ये हॉर्मोन्सची उपलब्धता असते. पण त्या पण कसं हॉर्मोन्सचा स्वीकार ॲब्सॉर्प्शनच होत होत नाही. नाही. हां. कारण कुठेतरी मायक्रो लेव्हलला रिसेप्टर्स, पेशी डेड सेल झालेल्या हं. असतात. तर हं. ह्यांच्या रिवायव्हलमध्ये कुठेतरी च्यवनप्राशसारख्या अरे कल्पाचा वाह! उपयोग हा
आपल्याला सफलपणे खूप करता येतो. चांगलं कॉन्सेप्ट आहे हा. आवळ्यावर आलो आपण. तर आवळा हा खूप श्रेष्ठ वयस्थापन औषध आहे असं आपण आत्ता बोललो. तर खूप लोकांना लेमॅनला हे माहिती असतं की आवळा का खायचा, तर व्हिटॅमिन सी असतं बाबा त्यात. हां. ह्या पलीकडे बरोबर. या पलीकडे ती व्याप्ती राहत नाही. तर आवळाच का वापरला आहे च्यवनप्राशमध्ये, किंवा आवळ्याचा थोडाफार आवळा आम्हाला समजून सांगा? आता एक गोष्ट पहिले लक्षात घ्या की ज्या वेळेला च्यवनप्राशची निर्मिती झाली हं, त्यावेळेला व्हिटॅमिन सी, ए, के, ई किंवा बॅक्टेरिया, व्हायरस या सगळ्याचा लवलेशही नव्हता. हं, म्हणजे व्हिटॅमिन सी तेव्हा अस्तित्वात नव्हतं का? तर नाही, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आज मिळतंय म्हणजे तेव्हा पण असणार. हं, पण व्हिटॅमिन सी आहे म्हणून आवळ्या निवडला अशातला भाग होत नाही. हं, आता त्रिफळा चूर्ण हा घटक तुम्हाला सगळ्यांना, आपल्या दर्शकांना माहिती हं, असेल की हरडा, बेहडा आणि आवळा हे समभाग प्रमाणात, काही लोक एक भागोत्तर पद्धतीने की एक भाग हरडा या पद्धतीने पण जातात. हं, पण त्रिफळा चूर्णातले तिन्ही घटक बघितले तर आवळा हा ताज्या स्वरूपामध्ये च्यवनप्राशला आपण हं, वापरतो. हं. काही रसायन आहेत ज्याच्यामध्ये आवळकाठी मग ती शोधन करून बरोबर. पण, म्हणजे ओली करून स्विन्न करून पण वापरली हं, जातात. तर सगळ्यात मूलभूत बघितलं तर वयस्या आमलकी वृक्षा की वयस्या की वयस्थापन याच्यामध्ये आमलकी ही श्रेष्ठ आहे. हरितकीचा विचार केला तर हरितकी ही गर्भिणी असतील, लहान मुलं असतील किंवा अजून काही अवस्था आहेत जिथे हरडा वापरायला मनाई केलेली आहे की हं. हरडा प्रदीर्घ काळासाठी सरसकट वापरू बरोबर नये. आहे. हं, आमलकीला हा निर्बंध नाही आहे हं, आणि आमलकीचे रसायन गुण हे हरितकीच्या इक्वल किंवा तुल्यबळाने आहेत, त्याच्या एवढेच आहेत. त्यामुळे आमलकीचा वापर हा कुठेतरी आपल्याला दिसतो. आता फरक कुठे येतो तर आवळ्यापासून ब्राह्मरसायन पण निर्माण केलेलं आहे, ऐंद्र रसायन पण केलेलं आहे, च्यवनप्राश पण केलेला आहे. मग ह्या प्रत्येकात फरक कसा होत जातो तर बाबा कुठे आवळा दुधात उकडलेला आहे, हं, कुठे आवळा हा पाण्यामध्ये उकडलेला आहे, कुठे आवळा हा फक्त वनौषधींच्या वाफेवरती हं, उकडलेला आहे. हं, आणि आवळ्याच्या बाबतीत अजून एक खासियत म्हणलं तर की आयुर्वेदामध्ये एक तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल की विरुद्धाहार, हं. की दूध हे आंबट, खारट, तिखट, तुरट बरोबर. पदार्थाबरोबर घेत नाही. हं. पण आमलकीला क्षीरमित्र म्हणलेलं आहे की आवळा आंबट जरी असला तरी देखील तो क्षीरमित्र आहे. म्हणजे आवळा दूध एकत्र आल्यानंतर तर पण सुद्धा विरुद्धाहाराचे चांगलं. परिणाम बरं. होत नाहीत. बरं. मग याच्यात संबंध व्हिटॅमिन सीचा नाही आहे, कारण लिंबात व्हिटॅमिन सी असतं पण लिंबू हे क्षीरमित्र नाही होत, ते क्षीराच्या विरुद्ध होतं. हं. त्यामुळे थोडा व्यापक विचार केला तर फक्त हो. व्हिटॅमिन सी आहे म्हणून मी आवळा खावा किंवा च्यवनप्राश खावा हे समीकरण चुकीचं आहे. आणि आपण परवा बोलत होतो तेव्हा की अनेक गोष्टींमध्ये व्हिटॅमिन सी आहे. पण इथे स्पेसिफिक आवळाच वापरलाय. याला कारण असणार ना काहीतरी? त्यामुळेच की आवळ्याचा व्यापकत्व आणि सगळ्या शरीरावरची धातूंची गामिता बघितली तर त्याचा विचार करून आवळ्याचा त्यांनी निर्माण केला आहे. आणि त्याच्यामध्ये सांगताना चरकांनी जे सांगितलेलं आहे की आवळा घेताना पण निवडताना आवळ्याच्या झाडावर बसून हातामध्ये येतील हं, अशा आकाराचे आवळे त्यांनी तोडून घ्यायला सांगितलेले आहेत हं. आणि नंतर ते स्वेदन करून च्यवनप्राश करायचा आहे. हाताच्या काळ आकारात काय? येईल हं, आवळा म्हणजे त्या योग्य काळ की हं, पौष महिना आणि माघ महिन्याचा जो वेळ येतो हं. या काळामध्ये जे आवळे पक्व होत आहेत हे आवळे ग्रहण करून आपल्याला त्याचा पुढे च्यवनप्राश करायचा. त्यामुळे मे महिन्यामध्ये येणारा आवळा जो फ्रोझन आवळा येतोय हो, किंवा हो. साठवणीचा, याचा तसा उपयोग नाही. आजकाल आपण सगळंच फ्रोझन खात असतो, हं, पूर्णपणेच बदल झालेले आहेत. पण हं. निदान औषधाचा विचार करताना तरी त्या काळाचा खूप बारीक-बारीक हां. गोष्टींवर ग्रंथकारांनी आपल्याला टिप्स दिलेल्या आहेत, किंवा तो काळ साधला गेला तर त्यावेळेलाच त्या आवळ्याचा आकार तेवढा असणार आहे. इतका बारीक विचार हां. करून तो आवळा पण आपल्याला च्यवनप्राशसाठी निवडावा लागतो, आणि तर त्याचे परिणाम किंवा याच्यामागे ना इफेक्ट्स चांगले एक होणार आहेत. गणित असतं निसर्गाचं, की आपल्याला माहिती आहे मुळात आपण 6 चवी बघतो. हं, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. बरं. तर महाभूतांचा व्यापार सृष्टीमध्ये ज्या पद्धतीने होतो, हो. त्या ऋतूंमध्ये त्या चवीचे पदार्थ निसर्गात तयार होतात. हं, आणि हे बायोक्लॉक आहे, हे आपण फॉलो करायला पाहिजे, की आंबा हा गोड असतो, तो मार्च एप्रिलमध्येच का येतो?
कारण त्यावेळेला त्या महाभूतांचा उत्कर्ष किंवा डॉमिनन्स ज्याला आपण म्हणू, हा मदर नेचरमध्ये असतो आणि तोच त्या फळांमध्ये रिफ्लेक्ट होतो आणि तीच फळं आपण तेव्हा खाल्ली तर तोच महाभूतांचा जो काय बॅलन्स आहे तो आपल्यामधला आपण रिस्टोअर करतो. म्हणून त्या काळाला किंवा त्या महिन्यांना महत्व असतं. थोडं संक्षेपात सांगायचं आणि रिस्पेक्ट करावं, म्हणजे हे रिस्पेक्ट करावं. रिस्पेक्ट द मदर नेचर, रिस्पेक्ट युअर बायोक्लॉक. तर आपण आत्ता बघितल्यानुसार खूप ब्लाइंडली आणि जाहिराती बघून आपण एखादी गोष्ट सेवन करतो. तसं न करता डोळसपणे आज आपले व्ह्युअर्स च्यवनप्राशचा विचार करतील. थँक्स टू वैद्य आशुतोष नानल. आज या पॉडकास्टमध्ये तुम्ही एक च्यवनप्राशबद्दलचा एक खूप चांगला दृष्टिकोन आपल्या व्ह्युअर्सना दिला आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.